कोल्हापूर जिल्ह्याला अवैध व्यवसायांनी विळखा घातलाय हे आम्ही म्हणत नाही, तर वस्तुस्थिती आहे। आमचं माध्यम म्हणजे बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल अशातला प्रकार। चक्क कॅमेऱ्यामध्ये कोल्हापुरात ठिकठिकाणी सुरू असलेला मटका दिसतोय, रेकॉर्ड होतोय, तर मग तो पोलिसांच्या डोळ्यांना का दिसत नाही हा आमचा प्रश्न। बरं, मटक्याचे अड्डेही एक दोन ठिकाणी नाहीत, गल्ली बोळात गावागावात मटका सुरू आहे आणि गोरगरीब माणसांची कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत। पण खाकी वर्दीला त्याचं काय म्हणा? हप्ता ठरला, मिळाला की झालं, मग मटका दिसत नाही, हातभट्टी दिसत नाही, तरीही कायदा सुव्यवस्था मात्र अबाधित असं सांगायला यंत्रणा मोकळी। अर्थात असे काळे धंदे इतके वाढले की त्याला राजकीय पाठबळ आहेच हे सांगण्यासाठी कुणा तज्ञाची गरज नाही की ज्योतिषाची आवश्यकता नाही। गुरुवारी बी न्यूजनं शहरातील खुलेआम सुरू असलेल्या मटक्याची दृश्य दाखवली। बिनदिक्कतपणे आणि उघडपणे चिठ्ठ्यांची देवाणघेवाण पाहून मन सुन्न झालं। त्यानंतर अनेकांनी बी न्यूजच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलं, तर सद्य परिस्थितीबद्दल चीड आणि संतापही। पण आमच्याकडं एवढीच दृश्य नाहीत, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। आज आणखी नवी ठिकाणं, नव्या गल्ल्या, पण दृश्य त्या मटक्याचीच।